रात्रीचे 11 वाजलेले असतात. पप्प्या घामाघूम होऊन एटीएम बाहेर रांगेत उभा असतो. त्याचं कारण म्हणजे त्याच्या मोबाईलवर रात्रीत अचानक मेसेज आलेला असतो. देशातील सगळ्या बँकांमधून 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर तात्पुरती बंदी. एका मेसेजवरून त्या एटीएम बाहेर तोबा गर्दी झालेली असते आणि आपला हुशार पप्प्या सुद्धा त्या गर्दीत पैसे काढायला भरडला गेलेला असतो. अशीच काहीशी परिस्थिती जर मंदी काळात भारतात निर्माण झाली तर काही वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे आरबीआयने गेल्या 3 वर्षात भारत सरकारला तब्बल 7.67 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिलाय. मेन म्हणजे मंडळी, आरबीआयचं मुख्य काम हे चलन व्यवस्था स्थिर ठेवणं आणि नफ्यातील अतिरिक्त पैसे सरकारकडे जमा करणं आहे. पण गेल्या 3 महिन्यात या नफ्यातील अचानक टक्केवारीत वाढ झाल्यामुळे आता भारत सरकार रिझर्व्ह मधील पैसा वापरून अर्थव्यवस्था मजबूत करतंय का, हा प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित होतोय. त्यासोबतच आरबीआय एवढे पैसे कसं कमावते, सरकारला हा पैसा का दिला जातोय आणि जर भविष्यात आर्थिक मंदी आली तर माणसांचे बँकेतले पैसे खरंच सुरक्षित राहतील का, याच सगळ्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, भारतामध्ये जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था, बँका किंवा सरकारच्या पैशांचा विषय निघतो तेव्हा एक नाव कायम समोर येतं, आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक. देशातील सर्व बँकांची बँक आणि अर्थव्यवस्थेचं नियंत्रण करणारी सगळ्यात मोठी संस्था. पण गेल्या काही दिवसात आरबीआय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. कारण आरबीआयने भारत सरकारला तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिलाय. हा इतका मोठा लाभांश बघून सामान्य माणसाला पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे आरबीआय ही काही खासगी कंपनी नसून मग ती नफा कसा काय कमावते आणि कमावला तरी सरकारला एवढे पैसे का देते. खरं तर म्हणजे आरबीआयचं मुख्य काम नफा कमावणं नाही, तर तिचं मुख्य काम आहे देशातली चलन व्यवस्था स्थिर ठेवणं, महागाई नियंत्रित ठेवणं, देशातल्या बँकांवर नियंत्रण ठेवणं आणि आर्थिक संकटापासून देशाला वाचवणं. पण हे सगळं काम करताना आरबीआयकडे इतका मोठा पैसा फिरत असतो की त्या प्रक्रियेतूनच तिला प्रचंड उत्पन्न आणि नफा मिळत असतो. आणि त्यातून आरबीआयचा सगळा खर्च वगळून जो उरलेला पैसा असतो त्यालाच लाभांश म्हटलं जातं. याच लाभांश मधला मोठा भाग आरबीआय भारत सरकारला देतं. त्यामुळे यावर्षी हा आकडा थेट 2.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय, जो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा लाभांश मानला जातोय. पण मंडळी, आता प्रश्न असा आहे की आरबीआय पैसा कसा कमावते. तर बघा मंडळी, आपल्याला वाटतं की फक्त बँकाच व्याजातून पैसे कमावतात, पण आरबीआयची कमाई त्याहून खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मार्गाने होते. भारतातील नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयकडे आहे. देशातील सगळ्या सरकारी बँका आणि खासगी बँका आरबीआयकडे काही रक्कम राखीव ठेवतात आणि त्यावरून त्यांचे व्यवहार केले जातात. त्याचबरोबर आरबीआय भारत सरकारचे बॉन्ड्स खरेदी करते, विदेशी चलन साठा सांभाळते, डॉलर, युरो सारख्या विदेशी चलनांमध्ये गुंतवणूक करते आणि जगभरातील सुरक्षित सरकारी बॉन्ड्समध्ये पैसे ठेवते. उदाहरणार्थ, भारताकडे जो प्रचंड विदेशी चलन साठा आहे त्यातील मोठा भाग अमेरिकेच्या ट्रेजरी बॉन्ड्समध्ये गुंतवलेला असतो. अमेरिकेनं व्याजदर वाढवलं की त्या बॉन्ड्सवर मिळणारं व्याज वाढतं आणि आरबीआयची सुद्धा कमाई होते. मागच्या काही वर्षामध्ये अमेरिकेतील व्याजदर मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसून आलं. त्यामुळे आरबीआयला विदेशी गुंतवणुकीतून मोठं उत्पन्न मिळालं. याशिवाय सोन्याच्या किमती वाढल्याने आरबीआयच्या मालमत्तेची किंमतही वाढली आहे. डॉलर विक्री, चलन व्यवहार आणि सरकारी सिक्युरिटीजवरचं व्याज या सगळ्यांमुळे आरबीआयच्या तिजोरीत प्रचंड पैसा जमा झालाय. म्हणजे आरबीआय एक अर्थव्यवस्थेचं वेगळंच मॉडेल आहे. सामान्य बँका या लोकांकडून सेव्हिंग स्वरूपात पैसे घेतात आणि नंतरच्या काळात त्याच पैशातून लोकांना कर्ज देऊन त्यातून नफा कमावतात. पण आरबीआय बँक थेट सामान्य नागरिकांना कर्ज देत नाही, ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा पैसा हाताळते. म्हणूनच तिची कमाई देखील हजारो कोटींमध्ये असते. आरबीआयची कमाई मुख्यतः 5 मोठ्या मार्गांनी होते. पहिलं म्हणजे सरकारी रोख्यांवरचं व्याज. भारत सरकार जेव्हा कर्ज घेतं तेव्हा सरकारी बॉन्ड्स जारी करतं आणि त्यातला मोठा भाग आरबीआय स्वतःकडेच ठेवतं. दुसरं म्हणजे विदेशी चलन साठ्यावर मिळणारं व्याज. तिसरं म्हणजे डॉलर खरेदी विक्रीतून होणारा फायदा. आणि चौथं म्हणजे बँकांना अल्पकालीन कर्ज देताना मिळणारं व्याज. आणि 5वं म्हणजे आर्थिक व्यवहारांवरील कमिशन. पण आरबीआय जेवढा पैसा कमावतो तेवढा लगेच सरकारला देत नाही. आधी ती स्वतःसाठी काही रक्कम राखून ठेवते, कारण भविष्यात आर्थिक संकट आलं, बँका बुडाल्या, चलनावर दबाव आला तर आरबीआयकडे स्वतःचा सुरक्षित निधी असणं आवश्यक असतं. यालाच कॉन्टिजेन्सी रिस्क बफर असं म्हटलं जातं, म्हणजेच आपत्कालीन निधी. यावर्षी आरबीआयने हा बफर 6.5% ठेवत उरलेली मोठी रक्कम सरकारला दिली आहे. त्यानंतर असा प्रश्न पडतो की आरबीआय सरकारला लाभांश का देते. यामागे मोठं कारण आहे, कारण आरबीआय ही पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे, म्हणजे तिचा मालक सरकारच आहे. त्यामुळे वर्षाखेरीस उरलेला जास्तीचा नफा सरकारला कायद्यानं दिला जातो. हे फक्त भारतातच होत नाही असं नाही, जगातील अनेक केंद्रीय बँका आपल्या सरकारांना प्रॉफिट ट्रान्सफर करतात.
पण हीच गोष्ट भारतामध्ये गेल्या काही वर्षात लाभांश अचानक खूप वाढलेला दिसून येतो. म्हणजे बघा, 2012-13 मध्ये आरबीआयने सरकारला फक्त 33,000 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर 2018-19 मध्ये हा आकडा 1.76 लाख कोटींवर गेला. 2022-23 मध्ये 87,000 कोटी रुपये दिले गेले. त्यानंतर 2023-24 मध्ये 2.10 लाख कोटी रुपये आणि आता थेट 2.87 लाख कोटी रुपये दिले गेले. एकूणच काय तर आरबीआयने गेल्या 3 वर्षात भारत सरकारला तब्बल 7.67 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिलाय. त्यामुळे आता सरकार आरबीआय वर जास्त अवलंबून होत चाललंय का, हा प्रश्न अनेक अर्थतज्ञ आता उपस्थित करतायत. कारण सरकारला जर सामान्य माणसानं टॅक्स मधून दिलेला पैसा पुरत नाहीये, तर जगात एकेकाळी तिसरी अर्थव्यवस्था आणि जीडीपी म्हणून मिळवलेल्या आपल्या देशाचा पैसा जातोय कुठं, असा प्रश्न आता माध्यमांमध्ये विचारला जातोय. त्यासोबत जर सरकारला पुरेसं उत्पन्न मिळालं नाही किंवा देशाचा खर्च खूप वाढला, तर आरबीआय कडून मिळणारा हा जास्तीचा पैसा सरकारसाठी मोठा आधार ठरतो. विशेषतः युद्धाची परिस्थिती, महागाई, तेलाचे वाढलेले दर आणि जागतिक मंदी यामध्ये सरकारला अचानक मिळालेला हा पैसा मोठा दिलासा मानला जातो. त्याचबरोबर मध्य पूर्वेतील तणाव आणि तेलाच्या किमती वाढल्यानं भारतावर मोठा आर्थिक दबाव निर्माण झालाय. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश आहे. तेल महागलं की सरकारचा खर्च वाढतो. पेट्रोल डिझेलवरील सबसिडी, खतांवरील खर्च आणि इतर योजनांवर परिणाम होतो. अशा वेळी आरबीआय कडून आलेले 2.87 लाख कोटी रुपये हे सरकारला कर्ज न घेता खर्च करण्याची ताकद देतात. पण अशा प्रकारे रिझर्व्ह साठ्यातला पैसा जर वापरला तर अचानक बँका बंद पडू शकतात किंवा बँक पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम लागू करू शकते. समजा भले तुमच्या अकाउंटमध्ये लाखभर रुपये असू दे, पण बँकेनं 5,000 रुपये काढण्याचं बंधन घातलं तर तेवढेच पैसे तुम्हाला काढता येतील आणि उरलेला पैसा बँक ही देशाला सावरण्यात आणि रिझर्व्ह बँकेच्या उभारीसाठी देऊ करतील. मग इथे 2 प्रश्न पडतात की पहिला म्हणजे आपण टॅक्स मधून दिलेला पैसा नेमका कुठं जातो, आणि दुसरा प्रश्न म्हणजे सामान्य माणसाला घाबरवणारा म्हणजे जर आरबीआय एवढे पैसे सरकारला देत राहिली आणि उद्या मोठं आर्थिक संकट आलं तर आपल्या बँकेतले आपले पैसे सुरक्षित राहतील का? याच्यातल्याच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि दुसऱ्या प्रश्नाचा उलगडा मी करतो. तर बघा मंडळी, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण सामान्य नागरिकाला आरबीआय म्हणजे सुरक्षिततेची हमी वाटते. लोक बँकेत पैसे ठेवतात कारण त्यांना विश्वास असतो की आरबीआय आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपले पैसे सुरक्षित आहेत. पण प्रत्यक्षात बँकांमध्ये ठेवलेले सर्व पैसे फक्त तिजोरीत पडून नसतात. बँका त्यातील बहुतांश पैसा कर्ज रूपानं बाहेर एकमेकांमध्ये फिरवत असतात. जर मोठ्या प्रमाणात लोकांनी घेतलेली कर्ज बुडाली, उद्योग बंद पडाले किंवा आर्थिक मंदी आली तर बँकांवर अचानक दबाव येऊ शकतो. इतिहासात आपण येस बँक, पीएमसी बँक, ग्लोबल ट्रस्ट बँक यांसारखी उदाहरणं पाहिलेली आहेत. लोकांचे पैसे अडकले, पैसे काढण्यावर मर्यादा आल्या, त्यामुळेच आरबीआयची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे आरबीआय बँकांवर सतत नियंत्रण ठेवत असते. कोणती बँक किती कर्ज देऊ शकते, किती पैसा राखीव ठेवावा लागेल, कोणत्या क्षेत्रात किती जोखीम आहे, हे सगळं आरबीआय ठरवत असते. पण जर एखाद्या मोठ्या मंदीत अनेक बँका एकाच वेळी अडचणीत आल्या तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणूनच आरबीआय स्वतःकडे मोठा सुरक्षित निधी ठेवते, कारण संकटाच्या वेळी तीच शेवटची मदत करणारी संस्था असते. जर आरबीआय कडे पुरेसा निधीच उरला नाही तर अर्थव्यवस्थेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच मुद्द्याला घेऊन सध्या भारतातली परिस्थिती चिंताजनक आहे. कारण आरबीआयने सरकारला लाभांश देताना अचानक वाढ केलेली आहे. आरबीआयच्या मते हा बफर भारतात सध्या युद्धामुळे आलेले आर्थिक धक्के पेलण्यासाठी पुरेसा आहे. पण सामान्य माणसासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे DICGC विमा. भारतात एखादी बँक बुडाली तरी एका खातेदाराचे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे विम्याखाली सुरक्षित असतात. म्हणजेच बँक बंद पडली तरी 5 लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. पण जर एखाद्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे असतील तर उरलेली रक्कम अडकण्याचा धोका असतो. म्हणूनच आर्थिक तज्ञ नेहमी सांगतात की सगळे पैसे एकाच बँकेत ठेवू नका. विशेषतः कोऑपरेटिव्ह बँका किंवा लहान बँकांमध्ये मोठ्या ठेवी ठेवताना काळजी घ्यावी. त्यासोबत सरकारी आणि मोठ्या बँका तुलनेनं सुरक्षित मानल्या जातात. त्याचबरोबर मंडळी, आरबीआयच्या लाभांशावरून आणखी एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात की सरकार हा पैसा विकास कामांसाठी वापरेल. रस्ते, रेल्वे, संरक्षण, गरिबांसाठी योजना, सबसिडी यासाठी हा पैसा उपयोगी ठरेल. पण काही अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की जर सरकार अशा नफ्यावरच्या पैशांवर अवलंबून राहू लागलं तर भविष्यात धोका वाढू शकतो. कारण आरबीआयचा नफा कायम एकसारखा राहत नाही. जागतिक बाजार, डॉलर, व्याजदर आणि युद्ध परिस्थितीवर त्याचा सतत परिणाम होत असतो. पण समजा जगभरात जर मोठी आर्थिक मंदी आली, डॉलर अचानक कोसळला, तेलाचे दर नियंत्रणाबाहेर गेले किंवा युद्धामुळे जागतिक बाजार कोसळला तर आरबीआयच्या कमाईवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आरबीआयचा हा 2.87 लाख कोटींचा लाभांश फक्त सरकारला मिळालेले पैसे एवढाच विषय नाही. हा भारताच्या आर्थिक शक्तीचा, विदेशी चलन साठ्याचा, जागतिक बाजारातील बदलांचा आणि सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनाचा एक मोठा आरसा आहे. एका बाजूला सरकारसाठी आणि सामान्य माणसासाठी
हा एक इशाराही आहे की अर्थव्यवस्था किती गुंतागुंतीची असते. आपण बँकेत ठेवलेले पैसे, सरकारचा खर्च, डॉलरचा दर, अमेरिकेचे व्याजदर आणि मध्य पूर्वेतील युद्ध हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनत असली तरी आर्थिक सुरक्षितता टिकवण्यासाठी आरबीआय मजबूत असणं तितकंच महत्वाचं आहे. कारण शेवटी संकट आलं की लोक सरकारपेक्षा आधी आरबीआयकडेच आशेनं पाहतात. आणि म्हणूनच आरबीआयने सरकारला दिलेला 2.87 लाख कोटी रुपयांचा हा लाभांश भविष्यात काहीतरी वादळ आणू शकतो, अशी दाट शक्यता आता अर्थतज्ञांनी मांडली आहे. बाकी मंडळी, आरबीआयच्या या अचानक जास्त प्रॉफिट देण्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.